नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील 2-3 दिवस पावसाचे प्रमाण आहे थोडंफार कमी, पण काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे. तर आपण विदर्भ साईडला पाहिला असता वाशिम, पुसद, उमरखेडा, तर शिंगोलीचा काही भाग, अमरावती, आर्वी, अचलपूर, तसे इकडं पाहिलं तर वर्धा या ठिकाणी थोडंफार पावसाचे प्रमाण आहे. बऱ्यापैकी पावसाचे प्रमाण आहे. आणि बाकी इतरत्र ढगाळ वातावरण आहे. आणि मुंबई साईडला मुंबई, पालघर, जे कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली या भागामध्ये तसेच पुणे, खोपोली, कल्याण, डोंबिवली, नाशिक, इगतपुरी, जुन्नर या ठिकाणी 2-4 दिवस पावसाचे वातावरण हे कायमच आहे. परंतु पाऊस हा शेतकरी मित्रांनो पुढील 2-4 दिवसात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. 5 तारखेला उद्या सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर, लातूर, बीड, नांदेड, जालना या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे 5 तारखेला. तसेच पाहिलं तर शेतकरी मित्रांनो जळगाव, खंडवा, अकोला तसेच अमरावती, पुसद या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होणार आहे. आणि नागपूर, चांदवड या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस आहे. पाहिलं गोंदिया या ठिकाणी देखील 5 तारखेला चांगला पाऊस आहे. शेतकरी मित्रांनो 5 तारखेपासूनच वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. तर ही 5 तारखेला नक्षत्रामध्ये देखील उद्या बदल होत आहे. आणि हा हत्ती असल्यामुळं पावसाचे प्रमाण देखील हे जास्त राहणार आहे शेतकरी मित्रांनो. हा पंचांगाचा अंदाज आहे. आणि 5 तारखेला शेतकरी मित्रांनो जवळजवळ विदर्भ साईडला चांगल्यापैकी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच इकडे रत्नागिरी, मुंबई या ठिकाणी देखील जोरदार पावसाची सरी राहणार आहे. कोल्हापूर या भागामध्ये. परंतु 6 तारखेला काही जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. मालेगाव, जळगाव, अकलूज या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे. परंतु तसे पाहिलं असता विदर्भ साईड अकोला, अमरावती, लोणार, नांदेड या भागामध्ये 6 तारखेला 6 वाजल्यापासून चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आहे. खंडवा, अकोला याच्याकडे पाहिलं तर पूर्ण विदर्भ साईड चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे 7 तारखेला देखील. मित्रांनो 6 तारखेपासून पावसाला बऱ्यापैकी काही जिल्ह्यात सुरुवात होणार आहे. आणि 7 तारखेला त्याचा प्रभाव हा 7 तारखेपासून काही जिल्ह्यांमध्ये परत जास्त जाणवण्याचा अंदाज आहे. बीड, लोणार, जालना, लातूर, बीडचा परळी, गेवराई, वडवणी, नांदेड, पुसद, अकोला या ठिकाणी 7 तारखेला चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हा पाऊस शेतकरी मित्रांनो जवळजवळ 7 तारखेपासून 7 तारखेला अमरावती, अकोला या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे. आणि 7 तारखेपासून पाऊस झाल्यानंतर त्याचा प्रभाव 8 तारखेला जास्त राहणार आहे. 8 तारखेला नांदेड, पुसद, अलिबाग या ठिकाणी एकदम मुसळधार टाईप पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अकोला, अमरावतीचा काही भाग, पुसद आणि नांदेड या ठिकाणी एकदम मुसळधार टाईप पाऊस पडणार आहे. रेड अलर्ट असा दिलेला आहे 8 तारखेला. शेतकरी मित्रांनो 8 तारखेला जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण राहणार आहे. सोलापूर, अकलूज, बीड, संभाजीनगर, लोणार या ठिकाणी देखील 8 तारखेला पावसाचे प्रमाण राहणार आहे. आणि 9 तारखेला शेतकरी मित्रांनो 9 तारखेला एकदम ढगफुटी असा एकदम मुसळधार टाईप पाऊस 9 तारखेला पडणार आहे. तर 9 तारखेला एकदम जोरदार आणि मुसळधार पाऊस पडणारे हे जिल्हे आहेत. अहमदनगर, बीड, लातूर, परळी, अंबेजोगाई, लोणार, नांदेड, संभाजीनगर, जालना, जळगाव या ठिकाणी एकदम जोरदार अति जोरदार पाऊस होणार आहे. आणि रत्नागिरी, दिपोली, मुंबई या साईडला देखील एकदम जोरदार पाऊस आहे. सांगली, सातारा या ठिकाणी पावसाचे प्रमाण थोडेफार कमी आहे, पण तरी जोरदार पाऊस आहे. हे 9 तारखेचा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो. 9 तारखेला एकदम अति जोरदार पाऊस आहे. हा पाऊस जवळजवळ 10 वाजल्यापासून दुपारी 2-3च्या टायमाला एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे. बीड, संभाजीनगर, लोणार, जळगाव, जालना, गेवराई, केज, अहमदनगर या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस आहे. हा 9 तारखेचा 9 तारखेला नाशिकचा काय भाग, नाशिकला देखील एकदम जोरदार आहे. नंदुरबार, वरुणी, नाशिक या ठिकाणी देखील 9 तारखेला एकदम जोरदार पाऊस आहे. तर हा पाऊस शेतकरी मित्रांनो जवळजवळ 10 तारखेला मुंबई या भागामध्ये चांगला जोर पाऊस राहणार आहे. आणि संभाजीनगर, बीडचा काही भाग या भागामध्ये तुरळक पाऊस राहणार आहे 10 तारखेला.
परंतु मालेगाव, जळगाव, नंदुरबार, खंडवा या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. नाशिक या ठिकाणी 10 तारखेला आणि 11 तारखेला पाहिला असता शेतकरी मित्र 11 तारखेला देखील पावसाचे प्रमाण हे चांगले राहणार आहे. तसेच 12 तारखेला देखील एकदम पावसाचे प्रमाण जास्त जोरदार राहण्याचा अंदाज आहे. 12 तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यात पावसाचे प्रमाण राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्ण पाऊस हा एकदम जोरदार असा 12 तारखेला राहणार आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्रांनो जवळजवळ 13 तारखेला देखील पावसाचे प्रमाण राहणार आहे. आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.